नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो एक स्पेशल आणि खास एडिशन। या योजनेमध्ये या एडिशन मध्ये एक योजना आपण सांगणार आहे शेतकऱ्या संदर्भाची, जी आहे की टोकन यंत्र योजना। आता टोकन यंत्र योजना म्हणजे काय, की जे शेतकऱ्यासाठी टोकन यंत्र दिलं जातं, ज्याच्यामध्ये बी टाकून आपल्याला त्याची जी पेरणी म्हणतो आपण ती करायला सोपं होतं, सोयीस्कर होतं। ते टोकन यंत्र आपल्याला अनुदानावर कसं मिळवायचंय, त्यासाठी कसा अर्ज करायचा आणि त्याची प्रोसिजर कशी राहणार आहे, या संदर्भात सविस्तर माहितीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, आपण mahadbt.maharashtra.gov.in जी शेतकऱ्याची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आलेलो आहोत। तर ह्या वेबसाईटवरती यायचंय कसं, त्यासाठी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये पिन करून ठेवली, त्याला क्लिक करा आणि या वेबसाईटवरती या। पण थांबा, घाई करू नका, पूर्ण व्हिडिओ अगोदर पहा। आता जेव्हा तुम्ही लॉग इन करून मधल्या प्रोसेसला आलेला आहात, तेव्हा तुम्ही बेसिक तुमच्या समोर असं एक प्रोफाईल किंवा त्याचं डॅशबोर्ड पाहायला मिळते। याच्यामध्ये तुम्हाला टोकन यंत्रासाठी अर्ज करायचा आहे। आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम अनुदान जे मिळते त्याचा एक व्हिडिओ टाकला होता, तो पाहिला नसेल तर तो पण पहा। फवारणी पंपासाठी अर्ज कसा करायचा तो पाहिला नसेल तो पण पहा। आणि तर या व्हिडिओमध्ये आता आपण बोलूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, इकडच्या साईडला तुम्हाला काही ऑप्शन पाहायला मिळतील। याच्यामध्ये 2 नंबरचा ऑप्शन आहे घटकासाठी अर्ज करा, म्हणजे तुम्हाला जे योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेसाठी अर्ज करा। तर सर्वप्रथम आपण इथे क्लिक करून घेऊयात। आता इथं जसं क्लिक करता तुम्ही, तर एका नवीन पेजला तुम्ही रिडायरेक्ट होता आणि या पेजला आल्याच्या नंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट तुम्हाला पाहायला मिळतात किंवा योजनाचे मुख्य घटक पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये सौर कुंपण, फलोत्पादन, बियाणे वितरण, सिंचन साधने व सुविधा आणि कृषी यांत्रिकीकरण अशा पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतात। आता याच्यामध्ये परत फर्दर क्लासिफाईड होऊन इथे 4-5 प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतात। तर याच्यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन हवं आहे त्या संदर्भात तुम्हाला ऑप्शन निवडण्यासाठी पुढे बाबी निवडा नावाचं एक ऑप्शन दिसतंय, त्याला सर्वप्रथम आपण क्लिक करूया। तर आता आपल्याला टोकन यंत्र घ्यायचंय, जे की शेतीशी निगडीत कृषी यांत्रिकीकरण मध्ये येत आहे, त्याच्यामुळे आपण कृषी यांत्रिकीकरणच्या समोर बाबी निवडा या बटनाला क्लिक करूया। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्ही ॲग्री कंपोनंटला रिडायरेक्ट होता। आता इथं कृषी यांत्रिकीकरण जे ऑप्शनला इथं आलेला आहात तुम्ही, याच्यामध्ये ऑलरेडी मी ज्या ज्या योजनेसाठी अर्ज केलाय ते इथं तुम्हाला पाहायला मिळतील, तुम्ही पाहू शकता। तसंच आता याच्यामध्ये आपल्याला जो घटक निवडायचा आहे त्यासाठी मुख्य घटक सर्वप्रथम क्लिक करून आपण निवडूयात। याच्यामध्ये 2 ऑप्शन पाहायला मिळतील मित्रांनो, ज्याच्यामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे ऑप्शन आपल्याला इकडून निवडायचं आहे। हे निवडल्याच्या नंतर तपशीलमध्ये यायचंय आणि याच्यामध्ये परत एक कॅटेगरी तुम्हाला दिलेली आहे, तर तुम्हाला जी कॅटेगरी हवी ती कॅटेगरी तुम्ही निवडू शकता। आता टोकन यंत्र हे मनुष्यचलित असल्यामुळे आपण इथे मनुष्यचलित अवजारे नावाचं ऑप्शन निवडणार आहोत, तर इथे मी क्लिक करून ते निवडतो। आता हे निवडल्याच्या नंतर काही फील्ड इथं डिसेबल झाल्यात, म्हणजे निवडण्या गरजेचं नाहीये, हे ह्याला लागू नाहीये। तर आता यंत्र सामग्री, अवजारे, उपकरणे हे जे ऑप्शन इथे या वेबसाईटवरती दिलेले आहे, याच्यामध्ये आपल्याला जी योजना पाहिजे ती योजना इथून निवडायची आहे। तर चला तर मग या ड्रॉप डाऊनला क्लिक करूया। इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारचे जे अवजारे किंवा यंत्र उपकरण आहेत ते दिसत आहेत। याच्यामध्ये टोकन यंत्र घेण्यासाठी इथे एक टोकन यंत्र ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल, तर याला आपण क्लिक करून घेऊया। इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रकल्प खर्च हे सुद्धा डिफॉल्ट डिसेबल झाले, म्हणजे क्लिक करण्याची गरज नाहीये। त्याच्या पुढे मशिनीचा प्रकार टोकन यंत्र ऑलरेडी आलेला आहे, म्हणजे निवडायची सुद्धा गरज नाहीये। युनिटची संख्या म्हणजे किती हवेत ते सुद्धा डिसेबल केलेलं आहे, त्याच्यामुळे इकडे पण काही करायची गरज नाही। आता पुढे ऑप्शन आहे, मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र किंवा अवजार खरेदी करणार नाही, तर ही कंडिशन, ही अट मला मान्य आहे, त्यासाठी इथे क्लिक करूयात। आणि पुढे एक ऑप्शन पाहायला मिळेल जतन करा, या बटनाला आपल्याला क्लिक करायचे, म्हणजे तुम्ही भरलेला अर्ज गव्हर्नमेंटकडे जाईल। आता याला क्लिक केल्याच्या नंतर त्यांना सांगितले या तालुक्यासाठी घटकाला आधीच अर्ज केला आहे, म्हणून आपण एकाच तालुक्यासाठी समान घटकासाठी अर्ज करू शकत नाही किंवा लागू नाही। आता इथं
तुम्ही जर ऑलरेडी या योजनेला लाभ घेतलेला असेल तर तुमचा डबल अर्ज होणार नाही. मी ऑलरेडी लागू केलेलं आहे त्याच्यामुळे परत अर्ज दाखवत नाही. पण तुम्ही अर्ज जर केलेला नसेल तर तुमचा अर्ज इथे सक्सेसफुल होऊन जाईल आणि पेमेंटचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. मग अशा पद्धतीनं तुम्हाला टोकन यंत्रासाठी अर्ज करायचा आहे मित्रांनो. तर मग टोकन यंत्रासाठी अर्ज करताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील, काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर नवीन येणारा व्हिडिओ कुठल्या विषयावर हवाय ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. जास्तीत जास्त गरजू शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.